अरे कडा कंदील ये ना, बस ना बा, बस. कुठे बसता रे बा? हो तिकडे म्या कलतान गिलतान टाकून ठेवलं ना वावरात, मोकळ्या खाया वावरात. चला तडीसा बसू आपण. अटी काय बसता रे? हा, उशी झोपडीन बसायला जागा नाही काही नाही. सारा हटीचा भाजीचा वास ते. चला तडीसा बसू आपण. बुडबा आटीच तर मस्त जागा आहे राजा, सवान आहे, मस्त सावली आहे. हा, आणि भाजी पाहायला येते ना बुडा, कशी बनवते भाजी कशी नाही. रघु का आजची भाजी बनवून राहिला का? त्याचा जन्म गेला भाजी बनवता. अटीच तर मला वास येऊन राहिला भाजीचा. एकदम टाप बनवते भाजी. कसं अटी काय बसू नका. चला तडीसा वावरात मी कलतान टाकलं ना, मग ते काय कामाचं आपल्या? हा, सांगा बा तुम्ही. का थोडं मुले झाडा मारलेले का? तू कुठाने करत जाईन मला भरायला जा. बाबा नाही नाही, रघु बुडाचा टाप भाजी बनवतेच म्हणा, काही वांधाच नाही. पण जाऊ द्या ना, तिकडे काय तिकडे नि इकडे आहेच किती, आपण 4-5 जण अटीच बसतो. हा, तिकडे काल झाला ते कलतान फलतान, जाऊ दे मला उद्या कलताना. इकडे गुडी अटी कसं गप्पा गोष्टी होतात, भाजी बनवून होते. आम्ही या गोष्टच नाही घेत नको, वयवच बोलता करते त्या मायला. याचं करा काय माणसानं ऐकतच नाही बा. याची शांती शांती कशी का बाबा, काय माहित बायले याच्यासोबत राहून राहिली ते तर. नामदेव असा धुपूट जाते डोळ्यामुंदी. हा, चाला ना तडीसा काय करता बसून? तडीसा कलतान टाकेला मस्त मोकळ्या गप्पा गोष्टी करू. भाजी करणारे भाजी करतात, आयतं खायचं काम करा आपण. चला ती काही बसू नका. मलेच पुढे व्हावं लागेन आता, मलेच म्हणा लागेन जा भावा बसा त्या कलतानावर. गडे हो, आता तो कंदील एवढा म्हणून राहिला, एवढी मोठी पार्टी दिली त्या गड्यानं. जावा ना ऐका ना त्याच्या म्हटलं, बसा जावा त्या कलतानात, जावा वावरामध्ये. आज अटी बसले का तटी बसले का सारखंच आहे. मी आणतो ना भाजी झाली की बस तटी तुमच्या जवळ. हा, जावा. बरं बुडबा, तुमच्या शब्दाले मान बा. चला चला कंदील बुडबा, चला ना. आलो आलो, तुमच्या मागूनच आलो. विठ्ठल्या तू जाय वय बरं, पाण्याची बाटली घेऊन ये भरून. जाय वय लवकर, जाय. अटी धुई धाय करायला लागीन ना आता. हे गाजर मुया हे जे धुवा लागीन ना आपल्याला. जाय वय पाणी घेऊन ये. बा येता बरोबर माई मागा लावली झंडू बा मुतल्या या. काय राजा, जाऊ द्या ना, काय पाणी पाहिजे नाही. हा, जाऊ दे, वरची साल्ट उडून टाकू, तसंच खाल्ल्या आधी. गळे इठ्ठल्या जाय ना तू, सांगितलं तेवढं करत जाय मी तुले का काय माणूस असले का? जाय वय तू, जाय. बरोबर बा जातो, तुमचं मन काही भरणार नाही. आणतो बा पाणी बाटली भरून. काही या बुड्याचा झोल झपाटा वाटते मला. ती दिले काढून मले काढून देऊन राहिला. काहीतरी इठ्ठल नाम शाळा आहे बुड्यान भरोय. अर्धा अर्धा तर मारत नाही बुडे. नक्की दिशीचा आणला वाटते बुड्यानं. अरे गड्यानी कसं म्या बंद्या गावाले आमंत्रण दिला आता. कसं पद्धतशीर आहे ना, तिकट गिकट पद्धतशीर टाकलं ना तू ना. हा, कसं संडाचं डबे घेऊनच पोहिले वाजे ते. आणि ते सोयाबीनच्या वड्या टाकल्या ना त्याच्या. हा, फक्त कसं बाटल्या 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 पाणी रिथोत जाय तू याच्यात. बंद्या गाल पुरली पाहिजे भाजी एक बघून. हा, अबे तू काही टेन्शन घेऊ नको, बंद्या गाल पुरती आहे. हा, कोणीच मायचा लाल खाणार नाही भाजी. आणि सोयाबीनच्या वडे दिल्या याच्यात सोडून. टेन्शन न घेऊ तू, पाय तू कशी होती भाजी दादा. मग तर जमलेले का? जो तो आला की म्हणे का बुडे बाप पार्टी देत नाही का, पार्टी देत नाही का, पार्टी देत नाही म्हणजे ह्या मग आता पार्टी कशी आहे तर कशी हागून लागतील ओहन डबे घेऊन पोहा लागते तर. हे पार्टी मागणारी दकात करायच लागते ना. अरे बा आम्ही पार्टी करतो ना, अर्धे फुकट येतात खायला तुला सांगतो. हा, मग आता या फुकटेले कसा बरं आकात. हा, तू बरं आयडिया दिली मले. असं करू तसं करू, बरोबर जमलं आता हे शाळा विठ्ठल नामाची. अरे बा काही झालं माणसा घरी की पार्टी. हा, कापूस शिकला की पार्टी, गाडी घेतली की पार्टी, हा लेकरू झालं की पार्टी, त्या आलेले का लग्न झालं की पार्टी. अरे कशातही पार्टी. हा, थांबा म्हणा आता खा म्हणा पार्टी. डबल पार्टीचं नाच नाही काढलं पाहिजे दलिंदराईनं. पाय ना आता आता पार्ट्याच बंद होतात आपल्या गावातल्या. हे भाजी खाल्ली की पाहतो आता कशी कोरपा भाजी बनवलाय मी आता. पाहतो तिथं पाहिजे आता आपल्याला कसं आहे तर. पण चाल बा मी जाऊन येतो बरं तडीसा. कसं इथून अटून पाठवले मी आता तडीसा. आणि बुडं म्हणून आलंच नाही अजून. हा, आपण होते ना. चला येतो मग मी. ये कोण दिल तो माणसान पार्टी आता. पाहा आता कशी आहे पार्टी तर खाऊन तो पहा आता. बापा रे, कुकडे चालले बाबा लेंडा त्रिमूर्ती. कुकडे चालले वावरा वलांडत. हा, काय कुकडे चानस आहे बापा. देवीदा झोप कुकडे जा बाबा. त्या कंदील बुड्यान पार्टी ठेवली आज मटनची. सांगायला आलता बुडा, तुम्हाला सांगितलं नाही बुड्यानं. ते बा त्या बुड्यानं सांगितले असतं मी आलो नसतो. ते काय खरं आहे कडे ते बुड साऱ्या गावाचा भाव नाही बा. काची पार्टी गड हो. फालतू जरी सटवले घेत जाता ना तुम्ही. त्या कंदील बुड्याचं काय खरं आहे बाबा. बसल्याचा आवतन जेवल्यावर खरं साऱ्या गावाचा कंजेल आहे तो. दुसरी पार्टी येते की त्याला खायला काही उघडते रे बा.
दोन दोन भाकरी मोडते तो, आणि तो पार्टी देणार आहे काय? हो देवीदास हो, तुम्ही काही बोलून राहिले राजा. तो बुडा स्वतः सांगायला आलता आम्हाला की पार्टी ठेवलाय गड्या जेवायला ये जा, आणि तुम्ही काही बोलता बा? तुम्हाला सांगितलं नाही वाटते राजा? बा मला सांगितले असतं मी आलो नसतो तर बा, मोठ्या बुड्या शिकुरी मी कुठे खायला नेता गेला. त्या बुड्याला तर खायला कमी पडते, तुम्हाला कुठे खाऊ घालणार आहे तो बुडा? काय जाऊ नका तसा, निंबटला तोड करून तर वापर येऊ नका. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगेलच नाही, समजा माहीतच नाही तुम्हाला. तुम्हाला काही आमंत्रण दिलं नाही वाटते, म्हणून तो कोरपेलाय तुमची चांगली. म्हणून तर तुम्ही असं हेकोळ हाकोळ बोलून राहिले. सांगायचा सांगायचा काही विषय नाही, मला पार्टीची काही नाही नाही. तर आमदार आता किती बोलतात मला पार्टीत मी जात नाही. अरे मोठ पार्ट्यान फाटा कोण खाईन रे बाबा, चंग पाणी ढमरसा. कंदील बुड्याची तुम्ही अशीच पार्टी नाही खात बा, आज खान काल काढा त्यानं, काय खरं आहे ते. तो तुटेलाय बाबा, शिशी बसते बरं त्याचा खाल्लं की, पचत नाही, हागून लागते माणसाले. खाऊ नका तुम्ही ते कंदील बुडे पार्टी. दवाखान्यात जा लागीन बरं, नाही तर डबं घेऊन पाहा लागीन. राजा तुम्ही काही फेकून राहिले बा. तुमची कशी आग व्हायला, तुम्हाला सांगितलं कोंदील बुड्यान पार्टीत, मग आता कसं तुम्ही नाव बोट ठेवून राहिले कोंदील बुड्याले? अरे भाऊ निघा बरं, लागा रस्त्यानं लागा. मी काही फेकतो काही बोलून राहिलो ना, जावा लवकर लागा रस्त्यानं. असं नाही हो देवीदास भाऊ, काय राजा ताज गरम होता बा तुम्ही. काय माणसा आहे राजा. चला ना आमच्यासोबत, चला जाऊ पाहू ना कशी काय रंगरांग आहे पार्टीची, तर चला. अरे बा मी अजिबात येत नाही पार्ट्या कुठे, ते कोणाची असो, ते कंदिल्याची असो, कोणाची असो त्याची मला काही घेण देण नाही बा. मा घरीच मी पावभर आणतो खातो एकटा. एकटा दिवस दाशिव असं काम आहे आपलं. आपण काही पार्ट्या फिरत नाही. नान बेकार लागतात ना पार्टे, दारू प्यायचे न्याचे द्यायचे. कोणी म्हणते गळा घे गळा घोडघोड, नाही म्हणता येत नाही, माणसाला प्यास लागते. मग नान लागला तर काय करा, कुठून आणा पैसे शोकाले. मी काय करा, तुम्ही जाऊ नका पार्टीमध्ये. फालतू नान लागला ना तर बायको भेटणार नाही. अजूनही रणके जाते, फक्त गंठ्यात लग्न झालं. कसं आहे, पार्ट्या बुड्या जवान पुरण केले नाही पाहिजे, नाव बदनाम होते ना. पार्टी म्हणजे दारू. तर कसं तुम्ही जाऊ नका बरं. आपल्या का चानच तर सोडायला पुरते गाव पाटील सांगा. आता फुका फाकाची पार्टी खायला भेटवायला, मटण खायला भेटवायला, देवीचा टेम्पो टाकून आला, चला मग तोडून या देवीचा भजा म्हटलं ना ऐकू. चानच तर सोडूनच नाही आम्ही. चालले बा, चाल दगडू लवकर चाल बाबा. आधी इथेच भाऊ ऐकून देऊन राहिला बरं. आता चार्जिंग करते देतच भाऊ. शांतपणे गोष्टी साऱ्या काय सांगत राहते, स्वतः पोरान दुसरी बायको आणली. त्याचा न्याचा काय संबंध आहे पाटील, कुठल्या कुठे सांगत राहता. देवदास भाऊ चला मग येतो आम्ही, पाहतो काय रंग रांगायचा. याकडे हो, या जा बाबा जा. त्या पार्ट्या पैसे जवान पोरे खराब होऊन राहिले, लग्न होऊन राहिले ना. दरवाजे नान लागतात, पुळ्या पाळ्या पत्ते खत्ते सारे नान याच्यातच लागतात, पार्टीचं नान लागतात. पण कोण सांगणार आहे भाऊ, आपण कोण सांगणार त्याले. जास्त पोरे आपल्या ज्यान सांभाळल्या नाही गेला तर आपण जगाला काय अक्कल पाजणार आहोत. आपल्याच तर पोऱ्यान 2 लेकराची माय आणली. जाऊ द्या आता, तो विषय काढायला पुरत नाही, बोलायला पुरत नाही. बोललं तर मन दुखते माणसाचं. बाप पार्ट्या करा की काही करा, काही करा लागत नाही आपल्याला. जाऊ दे बापा, दे कांद्याला पाणी दे बापा, गरम बस वावरात. आता काय त्याला इलाज आहे. अरे बाबा कुकडे चालली जुळली. कुकड्या फेरफटका. काय चानस आहे वाटते इकडे. म्हणून म्हटलं वावरा दिसले म्हणून म्हटलं बा. काय राजा मुंशीराम तुम्ही असंच तर बोलता बा. काचा चानस काचं काही बा. आता म्हणजे आम्ही वावरात यावी नाही का काय राजा. नाही तसं नाही, पण कसं तुम्ही आता वावरा रस्त्यात दिसतच नाही बाबा. साहेब आहे तुम्ही दोघं जण, म्हणून म्हटलं मी बाबा कुकडे चालले बाबा फेरफटका मारायले. काही चानसच आहे का. आता चानस खायचं काही चाललं बाबा. त्या कंदील बुड्यानं आमंत्रण दिलं, पार्टी आहे ना कंदील बुड्या वावरात. बाबा तुम्हाला सांगितलं कंदील बुड्यानं का बंद का आले आमंत्रण दिलं का या बुड्यानं. मला सांगितलं बा ये जा म्हणे पार्टी काय आली. काय बा मला काय समजून नाही राहिलं बा. अरे बापा रे, मग काय बुड्यानं काय बापा काय बंद का आले आमंत्रण दिलं का बापा. काय ढोनभर पाणी पाचते का बापा आपल्याला. हड्डे आहेत की नाही काही त्याच्या पार्टीत. काय महेश बाबा ते देव जाणे बापा. जो आला तो इकून म्हणजे 10-15 जण गेले बापा इकून. कुठे चालले तर बाबा पार्टी आहे, कुठे चालले तर पार्टी आहे. कोणाची पार्टी आहे तर कंदील बुड्याची पार्टी. काय बाबा काय अख्खं गाव जमा करून काय ढमरचा टम पाणी पाचते का बाबा बुडा. लाल गड्या आपल्याला सोयाबीनच्या वड्या खाणार. गड्या 2 किलो नेले त्या बुड्या सोयाबीनच्या वड्या नक्की. हो त्याचाच मारा आहे आज. आलून सोयाबीनच्या वड्या खाले को. काय तर मग पार्टी आहे काची मटन पार्टी. हे मटन पार्टी आहे सोयाबीनच्या वड्याची.
हा गड्या बबन्या त्या दुकान जोस मा तो ब्लेड पेटलताना बुडानं वड्या मागतल्या सोयाबीनच्या काले मंचुरियन करायला नाही हे अटीचा टाकायला रश्यात आणि आपल्याला खाऊ घालेल म्हणून तो बंदा गाले आमंत्रण दिलं बुड्यानं. म्हणजे कसं आहे 80 रुपयात जत्रा आहे बंद गाव जीव घालते बुड्या आता 2 किलो वळीत सोयाबीनच्या वळीत. श्रीराम भाऊ मला तर काही खरा मेळ नाही दिसत राजा. काही खरं नाही हे. जा की नाही जा बापा तडीसा आई तर मन मागं पुढंच करून राहिला बापा. धावतो इथे धावतो कुठे चालले कंदील बुड्या वावरात म्हणून तुम्ही गेलो नाही त्याच्याबरोबर. एक मन म्हणते जा आणि एक मन म्हणते नाही जा. काय रसा खायला जावा तडीसा. हा तो बी चंग पाणी ढम रसा अशी 10 बाटल्या पाणी. नवे शिवला चालणं जाऊन तो पाहुणे आपण काय कसं काय तर चालतं बरा कोण किती लोक आहेत तरी पार्टीत. हा समजते ना आपल्याला. बरं जाऊन येऊ आपण. मुंशीराम भाऊ चला आपण जाऊन येऊ. काय आहे काय नाही चालू कसं काय आहे पार्टी कशी काय रंगत तर पाहू आपण. हा पटलं तर जेल बसून नाही पटलं तर चालले आपल्या घरी. हा आपल्या बजेटचं असलं तर काय बा तरी जाऊन पचकाने झाला पाहिजे. बाकी किदात निघतात फालतू घेणं देणं. तुलेच माहिती आहे ते नामदेवन ते कसे आहेत. आणि हा पैसे कंदील बुड्या बी कंजूस आहे ना बाहेर साऱ्या गावात गोवातली कवडी काढणारा माणूस आहे. हा तुला 100% सांगतो वड्याच खाऊ घालते आपल्याला. वड्याने खाऊ घातले तर चुनगोय तर 100%. चला जाऊन तो येऊ आपण. काय रंगत आहे काय नाही पाहिले भेटीन आपल्याला. चला बरोबर चाल येऊ पाहून काय शाळा आहे तर. एवढा काय खरं नाही. सोयाबीनच्याच वड्या वर आपला आपल्याला. मी तर घरून जेवून बी नाही आलो उपाशी जा. मा बायकोला म्हटलं काही स्वयंपाक करू नको माझ्या पार्टी आहे. आलेलं काय आता वड्या दादा. बबन्या तुझ्यासारखं मायले का अकातली गाय काटे खाय. मा बायकोली सांगितलं म्या स्वयंपाक करू नको पार्टी आहे कोणती बुड्यान ठेल. हा हे तर काही ती धती गज आहे बापा. काही खरं नाही दिसत मला हे पार्टी काही नाही भाऊ. रसाच वरपा लागते आपल्याला एवढसा. काय सरपंच कुकडे मारला चक्कर बा. कुकडे चालले बापा वावरा ओलांडत. हा भावने बा तुम्हाला माहित नाही का. अरे कंदील बुड्यान पार्टी ठेल्यान बाबा. हा जमके पार्टी आहे मटन. हा राजा तो बुडा म्हणे मला पाहुणे बा पार्टीला जा म्हणून. मला वाटलं गंमतच आहे का बा. खरंच आहे का सरपंच. अरे पाहुणे बा खरंच आहे ना पार्टी. माझ्या दुकानावर सामान नेलं बुड्यानं. मला आमंत्रण दिलं बुड्यानं. या म्हणे तुम्ही सरपंच मटन खायले और जमके पार्टी आहे. मला वाटलं बा तो कंदील बुडा मजाकच करून राहिला सारा गाजा कंजेल आहे. म्हटलं काची पार्टी देणं बताल बुडा आहे म्हणून मी काही खाणार घेतलं नाही त्या बुड्याचं. हातानं बा मी चानच गमवलता बा हातानं आलेल्या का. बरं की तुम्ही भेटले राजा सरपंच राहायचं गेल तर. चानच काले गमवता. चला ना आमच्या सोबत चला. पाहुणे बापन तुम्हाला चालते का बा. मोठा गोंद लायला बाबा. हा कसं तुमचा सासरा साधू आहे म्हणून म्हटलं बुवा. ते काय आता ते नॉमिनल लावा लागते ते. कसा नाही लावला नाही सासरा कुरकुर करते ना. हा सासरा एक तर साधू. आपण नाही साधू आपल्याला सारच चालते. आपण आहे चोधू मग. पाहुणा काय पाहुणा पोहोचलाय का पाहुणे बा. क्वार्टर मॉटर चालते पाहुण्याले. आज थटी आहे की नाही माहित नाही बा पार्टीत. हा थंडा माल आणला आहे की नाही ते नाही माहित आपल्याला. कारण आपण त्या बसनीतले नाही ना. पण थटी जर दुसरी असली बुड्डी बाडी जर असली की ते 2 बुड्डे तर मग जमके असू शकते बा. अहो सरपंच ते नाही पाहिजे आपल्याला. थंडा माल नाही पाहिजे बाबा. जे तर कुत्ता छाप सोडलं मी कधीच सोडलं बापा. ते नांदून लागून तर बरबाद झालं तुम्ही. काय काम ना करो ना धंदा करो दिवस रात नुसतं मला तेच दिशे कटर 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 कटर. तेव्हा पाहुणे बाजार अशी घेतली बी तर आम्ही काही सांगत नाही कोणाली. तुमच्या सासरीला अजिबात नाही सांगत. काही वांधा नाही ना. घेऊ शकता तुम्ही. पहिलेच तर बा सुटत नव्हती. कोण सोडले तुम्ही म्हणता त्याचाही म्हणता अर्धा घ्या. मी तुमच्या सासऱ्याला सांगत नाही म्हणजे काय तुम्ही काय मला काय पाजा आणायला लागला का बाबा. हा कसं मला घेणं नाही आता म्या सोडली. बरं आता कामा धंद्याला नाही लागलो का. बरं आपला हरभरा कसा आहे ताप जमला की नाही. दारू बेलीस ती जमला असता का. हा सांगा पोटे टाकले असते म्या गात. राजा पाहुणे दारू सोडली ना तुमच्यात परिवर्तनच झालं डायरेक्ट. हा हरभरा वावराच्या नाणी लागले तुम्ही फुल. हा आणि आता संत्राही फेरला तुम्ही वावरात. संत्राही जमला बा. हरभरा 1 नंबर टाक. ठिबक मस्त डोकसं वापरलं पण तुम्ही ना. पाईप उचलू थंडीगार व्हायचं काम नाही. स्प्रिंकलरचं कामच नाही. डायरेक्ट कसं नळीवर पेरून दिला ठिबकवर हरभरा टेन्शनचं काम नाही. हो ना हुशारच आहे सरपंच. पण त्या दारूनं वाया गेलता पाहुणा. नाही तर शेतीत तर 1 नंबर डोकसं चालते पाहुण्याचं. पाहणं मोटर चालते 1 घंटा. पण बघत किती केलं माणसानं 6 एकर बघत केलं 1 घंट्यात. ते बी थेंबान पाणी देऊन राहिला पाहुणा आपला. पाहुणे बा हुशार असती नाही का तर बाबा MA BEd ना पाहुणे बा. ते तर आपल्यापेक्षा पुढे जात पाहुणे बा. का पाहुणे बा.
काय सरपंच समाधान मामा, आपला कसं शिक्षणाचा उपयोग नोकरीत तर काही झाला नाही, आपल्याला काही नोकरी लागली नाही. मग आता कुठे ना कुठे तर कसं डोक्या आहे, मेंदू आहे, शिकेला आपण तर वापर तर करा लागेल की नाही. आणि मग सासऱ्याचा आहे तर भेटलं आपल्याला. मग त्याच्यात आता असा उपयोग करून आला मामा बुद्धीचा बी. पाहुणे बा, सत्कर्मी लावली तुमची तुम्ही न बुद्धी. वावराच्या आता कामात आली ना. कुठे ना कुठे माणसाचं शिक्षण वाया नाही जात, पण घेल माणसाचं शिक्षण वाया नाही जात. तुम्ही नक्कीच करून दाखवलं शिक्षणाचं. हा सरपंच, शिक्षण वाया नाही जात माझं. म्हणजे शिक्षण कसं आहे, वाघिणी या दुधासारखं आहे, एकदा घेतलं म्हणजे गुरगुरल्याशिवाय राहत नाही माणूस. हो पाहुणे बा, ते तर आहेच म्हणा. पण चला आता अडीसा कसं शेतीच्याच गप्पा मारू आपण, तर तिकडे कसं आपली पार्टी हुकून जाईल. मग खा लागेल खेर खार, रसाई भेटते की नाही काय माहित. खरं काय तुटेल आपल्या गात. चला पहिले नंबरला वपा पार्टीत, मग करू ह्या गप्पा वावराच्या. चला चला बा, येतो मी तुमच्यासोबत. हो चला चला. साऱ्या गावाचा कंजील बुडा पाच बरी पार्टी देऊन राहिला बा. एवढा जसा दिलदार झाला बा. फुकट खाऊ द्या वय राहू द्या असा डोंगर आहे का नामदेव. काय माहित बा कोण बुडा पार्टी देऊन राहिला, तर मी तर अचंब्यातच पडलो. कधी तर म्हणत नाही बिचारा. जीवचा एक घास सुटत नाही त्या बुड्याचा. नाच कशी का पार्टी देऊन राहिला मला काही समजून नाही राहिलं. त्यानं गडे हो देऊन राहिला तर खाऊन घ्या. फुका फाकाचं भेटते तर मुतल्या का कुठे विचार करून राहिले. वरब्याचं काम करा मटत. तो काम देऊन राहिला कसा देऊन राहिला कायच करा लागतं झेलप्या झाडचा. जाऊ द्या काही करायला लागत नाही आपल्याला. काऊन देऊन राहिला काय विचार कुठे करत बसता. हे सारे हा विचार करत असतील, हा कोणतीला पार्टी कोण देऊन राहिला. सामान्य तुम्हाला अवकात करणार मुले पार्टी पाहिजे तुम्हाला. ढमरजण टम पाणीच खान तुम्ही, सोयाबीनच्या वड्याच खावा. नावानं कोण्या काढणार तुम्ही. कंदूस आहे कोणतीला, कंदूस आहे. थांबा मग आता कंदूस पण काढतो. या बुडे बा, या बसा. कर बाबा कंजील बुडा, या हो बुडे बा या. काय आपलं नियोजन कसा मोकळं ढाकळं एकदम बिलकुल वावरामध्ये. कलतात दिलं टाकून बसा मस्त. कुकडी लोवा असं काम आहे आपलं. मोकळं टाकायचं असते तर उसाक बेपटीत जमत नाही ना रे. बुडबा लयच मोकळं ढाकळं काम आहे तुमचं. पण कसं आता आपण इनविन 4 जण तर टी बसत होतो ना. आले इकडे फालतो तिथं बा कलता नाना टाका. ढेकलं सवान करा हे करा तरी बरं नव्हतं ढोकळीचं. नाही ना बेबा नामदेव, तरी मजा नव्हती येत ना. अटी मजा येते असा विषय आहे तो. बरोबर अटी कुठी असो काय करायला लागत नाही. सांग ना त्या डॅनीले. मग तर भाजी झाली ती बा. मला त्या लवकर झटकनी वाढून घेऊन जेवण करून चालले जाऊ घरी. पण आता भाजी तर शिजू द्या बाबा. काय अर्धच कच्ची खाता का भाजी. काय वगैरे हो कशी रे तुम्ही. थांबा ना आता शिजू द्या. डॅनीला मस्त भाजी करून द्या ना. शिजते बाबा भाजी. 2 घंटे झाले भाजी शिजून राहिली. काय बाबा सांगा त्या बुड्याला आवाज द्या. आणि बुड्याले भूका लागले राजा. एक तर घरून जेवून नाही आलो. तुमची पार्टी म्हटलं बाबा जायला पुरत नाही घरी. हो भाजी येते थांबा काही नका करू. चला मग मित्र, आता या भागात तर काही भाजी होत नाही. आम्ही काही जेवत नाही. पुढच्या भागात पाहू. आता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. व्ह्यू आले तर पुढे व्हिडिओ बनीन बरं, नाही तर काही बनत नाही.